स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज MIM पक्षाच्या वतीने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि सगळ्या तालुक्याची आम्ही चर्चा करून पुढची रणनीती कशी होईल, कशी ठरेल तिच्यावर आम्ही आज चर्चा करणार आहे आणि हे वरिष्ठ पातळीवर आम्ही वरिष्ठाकडे पाठविणार आहे. तिच्यानंतर कसं कसं आम्हाला इन्स्ट्रक्शन येतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे. फोकसमध्ये काय तुमच्या आमचं काय आता तुम्ही पाहू शकता की बेरोजगारी वाढलेली आहे, कसं कसं वाढलेलं आहे. आता लाडकी बहीणची किती हे खच्चीकरण झालेलं आहे आणि तरुणाच्या हाताला काम नाही आणि शेतकरी आत्महत्या करतो. अनेक असे उदाहरण. आता काल परवा एका आपल्या महाराष्ट्र दुर्दैवी घटना झाली. एका बौद्ध समाजाच्या माणसाला मारहाण केली, मॉब लिचिंग होत आहे, लोकांना मारत आहे, शासन काय करत नाही आणि सत्ताधारी पक्षामध्ये एवढे मंत्री आहेत ते विष ओकतात, त्यांना काय बोलत नाही. हा खूप भरपूर आमच्याकडे मुद्दे आहेत. पण आमचं असं आहे की बाबा एक चांगला म्हणजे प्रस्थापिताच्या विरोधात सामान्य कार्यकर्ता याला आम्ही उभं करणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला जनता स्वीकारेल. स्थानिक स्वराज्य संस्था जी निवडणुका येणार आहेत तुम्ही स्वतः लढणार आहेत किंवा कोणत्या पक्षासोबत तुम्ही? नाही, आता तर सध्या आमची स्वतःची आता तयारी आहे आता. आणि जर समविचार पक्ष येत असेल तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होईल. राज्याचे अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आणि आमचे सुप्रीमो बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब हे ठरवतील. नगरपालिकेची निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये किती जागा लढणार त्याच्यासाठी मी आलो. आता आम्ही आजपासून तयारी सुरू करत आहे. आमची गेल्या अनेक वर्षापासून तयारी होती आणि आमचे लोक सुद्धा इथं बसलेले आहेत, ते पण काम केलेलं आहे. आता सविस्तर आम्ही ऑन रेकॉर्ड घेणार आहे. तिच्यानंतर आम्हाला MIM किंग मेकर भूमिकेच्या ह्याच्यामध्ये असणार आहे का किंवा काही जागाच घडवून फक्त आपल्या इथं अस्तित्व आहे असं दाखवणार? आमची सत्ता यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो.